खेकडे बनवण्यासाठी आपला आता मसाला थोडाफार परतून घेतलेला आहे. त्यामध्ये टाकूया टमाटर थोडं मंद आचेवर टोमॅटो चिंबीपर्यंत परतून घेऊया. खेकड्यांसाठी मुद्दामूनच मोठा गंज घ्यावा लागतो, कारण की त्याच्यामध्ये जास्त पाणी टाकावं लागते शिजण्यासाठी. खेकडे मस्त धुवून घेतलेले आहे. खेकडे हे माझ्या सासऱ्यांनी धुवून दिलेले आहे. बघा खेकडे कसे, हे आमच्या नदीचे खेकडे आहे. आज सकाळीच मार्केटमधून ताजे आणलेले आहे. त्याच्यासाठी खेकड्यासाठी मसाला तयार करून घेतलेला आहे. तिखट, मीठ, हळद आणि मसाला. घरी बनवलेला मसाला आहे तो. गराडी मसाला आहे तो. छान मंद आचेवर होऊ द्यायचं आहे. याला पाणी सुटेपर्यंत मस्त तेल, जिथपर्यंत मसाल्याच्या काठाने तेल सुटत नाही तिथपर्यंत मसाला असाच होऊ द्यायचा. छान असं काठाने तेल सुटायला लागलेलं आहे आपल्या मसाल्याला. यामध्ये टाकूया आपण खेकडे. व्हिडिओ नक्की पूर्ण पहा आणि व्हिडिओमध्ये खेकड्याची भाजी कशी बनलेली आहे ते सुद्धा सांगा. कमेंट करा, लाईक करा आणि आपल्या मैत्रिणींना शेअर करा. खेकडं प्रिय असणाऱ्या लोकांना खेकड्याची भाजी अशी बनवायची म्हणून सांगा. खेकडे थोडेसे असेच परतून घेऊ. यावर आपण ठेवूया झाकण. खेकड्यांना मसाल्याचं टेस्ट येईपर्यंत आपण असंच ठेवूया. यावर झाकण देऊ. 2 मिनिटांनी वाफ घेतला. खेकडे कसे झालेले आहे आपले मस्त. साईडनीच मी पाणीसुद्धा गरम करायला ठेवलेले आहे. पाणी गरम करून ठेवल्यानंतर मी त्यामध्ये चिरलेला सांबार टाकणार आहे. आता मी त्यावर सांबार टाकून घेत आहे. सांबार टाकून घेतल्यानंतर सांबार थोडंसं कमी होईपर्यंत गरम पाणीसुद्धा टाकून घेते.